आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली आहे. बघा किती धुकं पडलंय. पाऊस येतोय बाहेर थोडंफार आणि इतकं धुकं आहे की काहीच दिसत नाहीये बाहेर. म्हणजे समोरचं सुपर स्टोअर पण हार्डली दिसतंय. मॅडमची सकाळची लगबग बघा. विरा काय करते राणी तू? काय स्टिकर? चला अगो हात चेमटणार. उठा 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 उठा. स्टिकर घ्यायची मजा बघा तिची. चला गुड मॉर्निंग. विरा तुझ्यासाठी डोसा बनवायचा बघ. कसा डोसा बनवला बघा. बघ बघ कसा डोसा बनवला मम्माने. घ्या हा डोसा. ये खा डोसा. डोसा मस्त 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 डोसा. मस्त 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 डोसा. आमच्यासाठी ना मी हे ॲव्होकाडो टोस्ट बनवणार आहे. काढायला इतके सोपे असतात ना हे. मला खूप सॅटिस्फाईंग वाटतं जेव्हा हे असे एकदम परफेक्ट निघतं रिकामं. हे बघा बी पण किती पटकन निघते त्याची. असं केलं की निघून येते. हे असे मी 2 ॲव्होकाडो घेतलेत. आता त्याला स्मॅश करणार आहे. म्हणजे हे असं करून करून त्यात मी थोडीशी काळी मिरची पावडर टाकली आहे. आता थोडंसं मीठ आणि आता टाकणार आहे चिली फ्लेक्स. बस. आणि हा माझा स्प्रेड ब्रेडवर लावायचा. इतका छान लागतो ना खायला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. कसा देईन मी फटका? कसा देईन फटका? असा. कसा देईन फटका? असा. मग चला नका घेऊ. काय सापडलं? पिकू बघ आता जरा धुकं कमी झालंय. आता सगळं दिसतंय. सकाळी किती धुकं होतं ना हे ना. आज पाऊस पडणार आहे बघ. इंडियासारखं वातावरण झालंय बघ. पिका वीराचा नाश्ता करून झालाय आणि मला काही नाश्ता करून ती देत नाहीये. तिला सारखं आहे की उचलून घे, नाही तर मग मी इकडच्या तिकडच्या गोष्टी उचकत राहील है ना. मी नको करू नाश्ता. नको करू. नको. सो असा काहीसा दिसतो ॲव्होकाडो टोस्ट मी बनवल्यानंतर. आणि मला तो खूप आवडतो कॉफीसोबत. चला नाश्ता करूया. आमचा बाबा बाबा बघ कसं चाललंय. बाबा 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 बाबा. आता परत तिला जबरदस्ती बसवलंय त्याच्यामध्ये मी, म्हणजे जेणेकरून मी नाश्ता करून घेईल. आणि शनिवारी रविवारी सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे घराची साफसफाई. ते केल्याशिवाय वीकेंड पूर्ण झाला असं कधी वाटतच नाही. ते एक बरं आहे की इथे व्हॅक्यूमने घर पटपट साफ होऊन जातं. पण सगळ्यात मेहनतीचं काम असतं ना कार्पेट साफ करणं. आणि स्पेसिफिकली जेव्हा तुमच्याकडे पेट असतात. म्हणजे आमच्याकडे कॅट्स आहेत त्यामुळे ते साफ करणं जरा अवघड जातं, पण होऊन जातं. विरा कुठं जायचं? आम्ही किती छान रेडी झालोय बघ. अंघोळ बिंघोळ करून चला. हे बघ बाहेर जायचं. हो चला. हे बघ उघडतोय दरवाजा आम्ही. चला बाहेर. फक्त पळायला पाहिजे बाबू बाहेर. म्हणजे तिकडे नाही जायचं आपल्याला. नंतर जायचं आपल्याला तिकडे. या जेवण करून जाऊ आपण फिरायला. चल या जेवण करायला दुपारचं. चला या 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 या. आम्हाला बाहेर जायचं म्हटलं की आम्ही डायरेक्ट मेन दरवाजापाशी जाऊन उभे राहतो. बाहेर जायचं. कसं जायचं बाबू बाहेर? कसं? टपाटप जायचं. कसं? टपाटप. वीकेंडची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपल्याला गरमागरम जेवण करून द्यायला आई आपल्यासोबत असते. आणि खरं सांगू
मला खूप बरं वाटतं जेव्हा मला असं गरमागरम जेवण मिळतं. आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही रोजच घरात असतो, तर आज ठरवलं आहे जरा बाहेर चालून यायचं. इकडच्या थंडीमध्ये ना कुठे जायलाच मिळत नाही आणि ह्या दोघींनाही कुठे घेऊन जात नाही मी, कारण बाहेर खूप थंडी असते. पण आज आहे जवळपास 9 डिग्री, म्हणजे बऱ्यापैकी गरम आहे. तर यांना फिरायला घेऊन जायचं आहे. ती बघा आधीच दरवाजात जाऊन रेडी आहे. कुठे जायचं आहे? कुठे जायचं? बाहेर ना. कसं जायचं बाहेर? कसं जायचं? असं असं जायचं. तर बघा कसं जायचं. चला 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 चला, वीरा चालली फिरायला, वीरा चालली फिरायला. चला सगळ्यांना म्हणाव, चला कम कम कर, सगळ्यांना कम कम कर, कम कम म्हणाव तुम्ही, कम कम, या 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 सगळेजण या या या, आम्ही फिरायला चाललो. फायनली आम्ही खूप दिवसानंतर बाहेर फिरायला चाललोय. चला मध्ये ये काय आणि आमची पिका खूप एक्साइटेड आहे ना पिका? हाय का? हाय. चला. हे बघा किती शांत झाले. बहुतेक तिला झोप आली ना वीरा? तुला झोप, गाई गाई करा. हवा खूप आहे पण गरम आहे. म्हणजे आपल्या इंडियात पाऊस पडल्यावरती हवा सुटते ना, एकदम तसंच आहे. अरे वाटतं ना आज बाहेर आलं राईट. ऊन नाही पण बघ गरम बघ ना किती आहे. हा हा, आता इथून पुढे असंच टेम्परेचर होत जाणार, जरा गरम गरम गरम. मग स्प्रिंग येणार, मग सगळीकडे पुन्हा हिरवं होणार. बाहेर आल्यावर जेव्हा समजलं ना की मस्त गरम आहे, आता घरी जाऊन कॉफी पिण्यापेक्षा आम्ही ठरवलं चला आता टीम हॉर्टन्सला जाऊयात आणि कॉफी पिऊन मग घरी जाऊयात. म्हणजे थोडा छान असा वॉक पण होऊन जाईल. आणि खरंच आज खूप छान वातावरण. जरी असं वातावरण ढगाळ असलं ना तरी हवेत खूप गरमी आहे. खूप दिवसानंतर एवढं टेम्परेचर आहे, म्हणजे ऑलमोस्ट महिन्यांनंतर. सो एन्जॉय. आणि आमचं पिल्लू पण किती आनंदी आहे बघा. काय काय बघायला, हो गाड्या दाखवतोय, बस बघतोय, काय काय बघतोय, सगळं बघतोय. साथ दे चला. वीरा वीरा बसलं, बाय बाय कर, बाय बाय कर. बसलं बाय बाय कर, बाय बाय बस. ज्यांना कॅनडा माहीत आहे त्यांना तर टीम हॉर्टन्स माहीतच असेल. इथलं सगळ्यात फेमस कॉफी शॉप आहे. म्हणजे थोडं स्वस्त आणि छान आणि खूप फेमस आहे. म्हणजे आपल्या इकडे कॉर्नर कॉर्नरला चहाच्या टपऱ्या असतात, तसं इथे कॉर्नर कॉर्नरला टीम हॉर्टन्स असतं. आणि मला खूप आवडतात म्हणजे काही काही गोष्टी इथल्या. इथे सगळ्या गोष्टी मोस्टली सगळं फ्रेशच मिळतं, सगळं फ्रेशली बेक्ड आणि कॉफी पण एकदम फ्रेश ब्रूड असते म्हणून. आणि आज मज्जा बघा, बिलकुल गर्दी नाही आहे, त्यामुळे मस्त बसायला पण जागा भेटली आहे. आणि आमची वीरा बघा, वीरा झोपू करते, झोपू आली आहे तिला. हाय. फॉर सविता, मोबाईल ऑर्डर फॉर सविता. घे ना तू कॉफी, घे. नवीन कॉफी ती पिस्ताचिओ कॅपेचिनो आहे आणि एक पिस्ताचिओ लाटे. खोलून देऊ? थांब देते खोलून. सारखीच नाही आहे ती, फक्त एक लाटे एक कॅपेचिनो आहे. म्हणजे कॉफीचा प्रकार वेगळा आतमध्ये. पी म्हणजे झोप जाईल. पिऊन बघ आणि सांग मला कशी आहे. छान आहे टेस्टला? जास्त गोड नाही ना? कॅनेडियन गुलाबजामुन आहेत, खाते बालुशाही. कॅनेडियन गुलाबजामुन आहेत ते. जायचं घरी जाऊन. पिल्लू आमचं झोपलंय. चल आता घरी जाऊयात.
वातावरण बघा, एकदम आपल्या इंडियासारखं झालं आहे पावसाळ्यातलं, आणि इतकं छान वाटतंय ना. आम्ही बस स्टॉपला बसते थोडा वेळ आराम करायला, आणि आमच्या मॅडम उठल्या आता. वीरा कार दाखवते सगळ्यांना, किती सारे कार आहेत, बापरे. चला जायचं घरी आता, जायचं टप्पा चालायला जायचं. वीरा आलो बाबा आपण घरी, आलो आपण घरी आलो. चला 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 चला, अरे चला 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 चला. ये गाणी लावू, ये चल गाणी लावू, ये 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 ये. फुटाना शेंगदाणा. वीरा स्मार्ट कोण आहे? स्मार्ट तू आहे. आता आमचं सगळीकडे पळून पण झालंय, मस्त मस्त छान फ्रेंड्स पण बनवून झालेत, आणि आता मी जाणार आहेत घरी. हे बघ वीरा, ते बघ आजी आली बघ. आता लाजून दाखव, लाजून कसं लाजायचं, असं लाजायचं. वाव वीरा. मला माहिती आहे बरेच दिवस व्हिडिओज आले नाही आहेत, पण इथून पुढे ते कंटिन्यू येत राहतील, आणि तुमच्या प्रेमासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या.